नमस्कार मित्रांनो. बऱ्याच दिवसांनी एक नवीन व्हिडिओ होऊन येतोय. आपल्यासाठी एक छोटासा प्रयत्न केलाय की आपल्यापर्यंत एक नवीन इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू शकेल मी. आणि बेसिक व्हिडिओ आहे, बेसिक अंडरस्टँडिंगचा व्हिडिओ आहे. प्लीज शेवटपर्यंत बघा. इन केस जर तुम्हाला यातून खरंच काही इनपुट्स आउटपुट्स व्हॅल्युएशन झाली असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा मॅक्सिमम. वेल, एक छोटा आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि तो म्हणजे की एस-ए-पी लँडस्केप म्हणजे काय. ओके. तर एस-ए-पी लँडस्केप मध्ये काय काय इन्क्लूड आहे आणि हा जो लँडस्केप एस-ए-पी ने बनवला आहे किंवा जी जेनरिक लँडस्केप ही जी इकोसिस्टम आहे ही कशी काम करते आणि हे का रिक्वायर्ड आहे, तर हे आपण समजून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. इन केस आपल्याला काही डाऊट असतील तर पहिले पूर्ण व्हिडिओ समजून घ्या, ऐकून घ्या आणि त्यानंतर अ, व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तुमचे डाऊट्स किंवा प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. सो मी स्क्रीन शेअर करतो. ठीक आहे. आणि मी काही एक्सप्लेन करतो आपल्याला की जेणेकरून मला आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. तर ही स्क्रीन आहे एक्सेल. ओके. तर एस-ए-पी लँडस्केप म्हणजे एक्झॅक्टली काय. ठीक आहे. हे तुम्हाला भरपूर वेळा ऐकावं लागेल जेव्हा तुम्ही प्रोजेक्टमध्ये जाल. तर तुम्हाला हे कंटिन्युअसली ऐकायला मिळेल की एस-ए-पी लँडस्केप काय आहे, क्लायंट किती आहेत आणि कसं आहे कॉन्फिगरेशन वगैरे वगैरे. सो एस-ए-पी लँडस्केप मीनिंग बेसिकली जर मी वन लाईनर आन्सर करायचं म्हणलं याला, तर द इट इज द स्ट्रक्चर ऑफ द क्लायंट. ओके. नाव वर्ड इम्पॉर्टंट आहे इथे, तो म्हणजे क्लायंट. व्हॉट डू यू मीन बाय क्लायंट. ठीक आहे. तर क्लायंट म्हणजे कस्टमर नाही. तर एस-ए-पीच्या टर्म्समध्ये बोलायचं म्हटलं तर क्लायंट म्हणजे सर्व्हर. कुठलं सर्व्हर बद्दल आपण बोलतोय आणि कुठले कुठले सर्व्हर्स असतील. ठीक आहे. तर हे क्लायंट इकोसिस्टम जी आहे, स्ट्रक्चर आहे, बेसिकली तीन पार्ट मध्ये असतं. एक म्हणजे डेफ, दुसरं क्वालिटी. डेव मिनिंग डेव्हलपमेंट, क्वालिटी आणि प्रोडक्शन. जनरिक ही सिस्टम असते. जनरिक हा सेटअप असतो आणि डिपेंड ऑन दी क्लायंट्स रिक्वायरमेंट. म्हणजे इथे मी म्हणतोय कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे दे कॅन हॅव कपल ऑफ मोर क्लायंट्स ऑल्सो. लेट्स से प्रोडक्शनच्या आधी त्यांच्याकडे एक प्री प्रोडक्शन हा क्लायंट पण असू शकतो. ठीक आहे. म्हणजे काय, प्री प्रोडक्शन सर्व्हर असू शकतं, पॉसिबिलिटी आहे. तर हे क्लायंटचं हे स्ट्रक्चर असं का बनवलं आहे एस-ए-पीने, तर आपण हे समजून घेऊ. इन केस जर तुम्हाला जर मे बी ही आयडिया नसेल की आपण एस-ए-पी इम्प्लिमेंटेशन स्टार्ट करण्याच्या आधी एक बिझनेस ब्लू प्रिंट बनवतो, आणि ती का बनवतो तर ती समजून घेण्यासाठी तुम्ही माझा एस-ए-पी म्हणजे काय हा व्हिडिओ रिफर करू शकता माझ्या चॅनलवरती जाऊन. तर मी परत एकदा एक्सप्लेन करतो की व्हॉट डू यू मीन बाय बिझनेस ब्लू प्रिंट. तर ब्लू प्रिंट म्हणजे काय बेसिकली, की लेट सपोज जेव्हा आपण एखादी बिल्डिंग उभी करतो त्याच्या आधी एक ब्लू प्रिंट आपण बनवतो. ठीक आहे. टू अंडरस्टँड, टू नो अपफ्रंट, आधीच समजून घेण्यासाठी की ही बिल्डिंग एकदा कन्स्ट्रक्ट केल्यानंतर कशी दिसेल, कुठे काय असेल, स्टेअर केसेस कुठे असेल, किचन कुठे आहे वगैरे वगैरे. सो पहिले बिल्डिंग बनण्याच्या आधी ती एका पेपरवर येते. सिमिलरली आपण प्रोजेक्टमध्ये कुठलंही कॉन्फिगरेशन ऑर इम्प्लिमेंटेशन करण्याच्या आधी त्याची एक ब्लू प्रिंट बनवतो. ठीक आहे. सो आता हे ब्लू प्रिंट बनवून झाल्यानंतर अलाइनमेंट झाली आपली कस्टमर सोबत की आम्ही असं कॉन्फिगरेशन करू, तर त्याचं कॉन्फिगरेशन स्टार्ट कुठून करायचं. वेअर डू वी स्टार्ट फ्रॉम दॅट कॉन्फिगरेशन, फॉर दॅट कॉन्फिगरेशन. सो वी स्टार्ट इन डेव्हलपमेंट. आपण डेव्हलपमेंटमध्ये ते कॉन्फिगरेशन स्टार्ट करतो. म्हणजे काय, हा एक आपला स्टार्ट क्लायंट असतो, इनिशियल क्लायंट असतो. हा एक सँड बॉक्स असतो आपल्याला देण्यासाठी. इथं तुम्ही काहीही करू शकता.
ओके, काहीही करू शकता म्हणजे काय, यू कॅन डू द कॉन्फिगरेशन, डू युअर ओन टेस्टिंग, तुम्ही स्वतः टेस्टिंग करू शकता. म्हणजेच काय, की हा डेव्हलपमेंट क्लायंट असतो तुम्हाला गोष्टी डेव्हलप करण्यासाठी आणि तुम्ही स्वतः तुमचं टेस्टिंग करण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यासाठी हा डेव्हलपमेंट क्लायंट असतो. हा डेव्हलपमेंट क्लायंट सेपरेट का असतो? व्हॉट इज द रिझन? बिकॉज डेव्हलपमेंटचा डेटा, डेव्हलपमेंटचं कॉन्फिगरेशन, क्वालिटीमध्ये जो डेटा आहे त्याचं कॉन्फिगरेशन आणि प्रोडक्शनमध्ये जो डेटा आहे त्याचं कॉन्फिगरेशन, वी ऑल हॅव टू हॅव दिस सेपरेट. आपल्याला हे सगळं सेपरेट ठेवावं लागतं. का? आपण डायरेक्टली एखादं प्रोडक्शनमध्ये का नाही करू शकत? कारण की प्रोडक्शनमध्ये ऑलरेडी काही गोष्टी अप अँड रनिंग असतात. ठीक आहे, आणि जेव्हा आपण एखादं कॉन्फिगरेशन करतो, इट माइट इम्पॅक्ट अदर मॉड्यूल्स, इट माइट इम्पॅक्ट अदर इंटिग्रेशन टच पॉइंट. सो आपण डायरेक्टली कधीच प्रोडक्शनमध्ये कधीच आपण डायरेक्ट कॉन्फिगरेशन करत नाही. ठीक आहे, आपण जे काही कॉन्फिगरेशन डेव्हलपमेंट करायचे असते, ॲज द नेम सजेस्ट, आपण डेव्हलपमेंट क्लायंटमध्येच ते कॉन्फिगरेशन करतो. कॉन्फिगरेशन झाल्यानंतर आपली इंटरनल टेस्टिंग असते. ठीक आहे, याचा एक सेपरेट मास्टर डेटा पण क्रिएट होतो डेव्हलपमेंट क्लायंटमध्ये. ओके, सो देर कुड बी सर्टन कॉन्फिगरेशन की जे तुम्हाला, ज्यासाठी तुम्हाला मास्टर डेटा क्रिएट करून मग तो कॉन्फिगर करावा लागतो आणि मग त्याची एक ट्रान्सपोर्ट रिक्वेस्ट बनवून सेपरेट क्लायंटमध्ये पाठवावं लागते. तर मास्टर डेटा म्हणजे काय, लेट सपोज जीएल, तुम्ही एखादी ओबीवायसी सेटिंग करत असाल लेट सपोज, आणि ते तुम्हाला जीआरआय क्लिअरिंग अकाउंट असाइन करायचं आहे आणि तो तुम्हाला कॉन्फिगरेशनच्या थ्रू घेऊन जायचा आहे, तर त्याच्यासाठी प्री रिक्विजिट असेल मास्टर डेटा. तुम्हाला जीएल मास्टर डेटा सिस्टीममध्ये, डेव्हलपमेंट सिस्टीममध्ये क्रिएट करावा लागेल. ठीक आहे, सो हा मास्टर डेटा ऍट टाइम्स तुम्हाला कधी कधी कॉन्फिगरेशन मध्ये पण इन्क्लूड करावा लागतो. म्हणून डेव्हलपमेंटचं मास्टर डेटा कॉन्फिगरेशन हे वेगळं असतं. मग आपण टेस्टिंग करतो आणि वन्स वी आर ओके, आपण जर सॅटिस्फाईड असू की हा ही टेस्टिंग जी आहे, हे जे कॉन्फिगरेशन आहे डेव्हलपमेंटचं हे परफेक्ट झालंय, सो आपण त्याला पुढे मूव्ह करतो. मूव्ह टू कुठे? नेक्स्ट इन हायरार्की क्वालिटी. ओके, आणि हे मूव्ह करण्यासाठी आपण काय यूज करत असतो? ट्रान्सपोर्ट रिक्वेस्ट. ओके, व्हॉट इज द ट्रान्सपोर्ट रिक्वेस्ट? ट्रान्सपोर्ट रिक्वेस्ट इज बेसिकली अ युनिट, एक एक ऑब्जेक्ट असतो तो. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही जे पण डेव्हलपमेंट केली ती त्या ऑब्जेक्टमध्ये तुम्ही स्टोअर करता आणि तो ऑब्जेक्ट, ती फाईल और ते युनिट तुम्ही एका क्लायंटमधून दुसऱ्या क्लायंटमध्ये घेऊन जाता. सो दॅट जर तुम्ही ते 10 काही पॉइंट्स कॉन्फिगर केलेत या डेव्हलपमेंट क्लायंटमध्ये, तर ते 10 कॉन्फिगरेशन पॉइंट्स तुम्हाला परत क्वालिटीमध्ये आणि परत प्रोडक्शनमध्ये करण्याची गरज नसते. ते तुम्ही त्या एका युनिटमध्ये लॉक करता, त्या एका युनिटमध्ये सेव्ह करता आणि ते युनिट या क्लायंटमधून फक्त या क्लायंटला घेऊन जातं. इज ॲज सिम्पल ॲज दॅट. त्याला म्हणतात ट्रान्सपोर्ट रिक्वेस्ट. तुम्हाला प्रोजेक्टमध्ये पण भरपूर वेळा हे यु नो विचारलं जाईल, किंवा विचारलं जाईल म्हणजे तुम्हाला नेहमी ह्या कन्सेप्ट यूज करावे लागते. टी आर, रिलीज ऑफ टी आर, मुवमेंट ऑफ टी आर, सिक्वेन्स ऑफ टी आर वगैरे वगैरे. तर हे समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, ट्रान्सपोर्ट रिक्वेस्ट वरती जर तुम्हाला हवा असेल तर मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन. कमेंट बॉक्समध्ये मला ते इन्फॉर्म करा. सो हे कॉन्फिगरेशन आपण डेव्ह मधून क्वालिटीला घेऊन गेलो, अज्युम. ठीक आहे, क्वालिटीमध्ये घेऊन गेल्यानंतर अगेन वी हॅव टू हॅव दॅट मास्टर डेटा इन प्लेस. हा मास्टर डेटा आपल्याला असायला पाहिजे, बिकॉज कॉन्फिगरेशन मध्ये आहे, किंवा काही टेस्ट करण्यासाठी आपल्याला काही मास्टर डेटा क्रिएट पण करावा लागतो. ठीक आहे, मग आपण क्वालिटीमध्ये येतो. क्वालिटी क्लायंट म्हणजे काय? बेसिकली तुम्ही असं म्हणू शकता की हे एक रंगीत तालीम असते प्रोडक्शनची. इट्स अ रिहर्सल ऑफ प्रोडक्शन. ठीक आहे, सो व्हॉट हॅपन्स जनरली इन क्वालिटी इज, तुम्ही टेस्टिंग करता. ओके, सो इथे डेव्हलपमेंटमध्ये जे टेस्टिंग असतं हे तुमचं स्वतःचं टेस्टिंग असतं. इट्स अन FUT, फंक्शनल युनिट टेस्टिंग लेट सपोज. ठीक आहे, मग क्वालिटीमध्ये तुम्ही हे क्वालिटी टेस्टिंग करता. युअर टेस्टिंग, यू कॅन कॉल दिस ऑल्सो एज अन FUT. ठीक आहे, अँड देन यू रिलीज द सेम फॉर द पर्पज ऑफ क्लायंट्स टेस्टिंग, म्हणजे कस्टमरच्या टेस्टिंगसाठी तुम्ही त्याला रिलीज करता.
यू कॅन कॉल इट ॲज FUT, SIT, वॉट एव्हर इट इज. ठीक आहे. सिस्टम इंटिग्रेशन टेस्टिंग बेसिकली, कारण की याला आपण का म्हणतोय सिस्टम इंटिग्रेशन टेस्टिंग, म्हणजे काय की लेट सपोज तुम्ही यु नो तुमचं तुम्ही FI चे आहात सपोज. ठीक आहे. मग कोणीतरी आहे जो MM चा पण आहे, कोणी SD चा पण आहे. ठीक आहे. कोणी COचा आहे कन्सल्टंट. त्यांनी सगळ्यांनी आपापले कॉन्फिगरेशन करून मूव्ह केलेत क्वालिटीला. सो क्वालिटीला मूव्ह केल्यानंतर आपण काय करतो की एक इंटिग्रेशन जे झालेलं आहे या सगळ्या मॉड्यूल्समध्ये, ते बरोबर काम करतंय का नाही, त्याची एक आपण स्वतः टेस्टिंग करतो. त्याला आपण म्हणतो SIT, सिस्टम इंटिग्रेशन टेस्टिंग. ठीक आहे. हे झाल्यानंतर देन वी रिलीज द सेम फॉर द पर्पज ऑफ UAT. UAT म्हणजे काय? युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग. युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग हे कायम विदाउट डाऊट हे क्वालिटी मध्येच होतं. ठीक आहे. युएटी मध्ये काय होतं की आपण जे कॉन्फिगरेशन केलंय, आपण जे टेस्टिंग केलंय, ते आपण हँड करतो युजरला आणि आपण त्यांना सांगतो की नाव यू डू द टेस्टिंग. तुम्ही टेस्टिंग परफॉर्म करा. मग युजर त्यांचे डे टू डे रिक्वायरमेंट प्रमाणे, त्यांच्या डे टू डे रुटीन प्रमाणे जे पण सिनारिओज त्यांना माहिती असतात, त्या सिनारिओच्या प्रमाणे एक टेस्टिंग करतात आपण जे कॉन्फिगरेशन केले त्याची, आणि बघतात की त्यांचं आउटपुट एक्सपेक्टेड आहेत का नाही. ओके. मग एकदा ह्या युएटी मध्ये ऑब्झर्वेशन काही आले नाही, इट वेंट सक्सेसफुली, देन तुम्ही अगेन हे जे इनिशियल तुमचं कॉन्फिगरेशन आहे ते प्रोडक्शनला मूव्ह करता. आता हे क्वालिटीमधून मूव्ह होतं का? नाही. वन्स तुम्ही ही जी TR रिलीज केली, डेव्हलपमेंट मधून ही TR सांगितली की हे युनिट घेऊन जा क्वालिटीमध्ये, आणि क्वालिटीमध्ये टेस्टिंग झालं की परत क्वालिटीमधून प्रोडक्शनला असं नाही होत. ती जी TR आहे, ती TR जी वन्स एकचदा रिलीज झालेली आहे, तीच TR पुढे प्रोडक्शनमध्ये घेऊन जातात. हे कोण करतं? तर एक बेसिस टीम असते. बेसिस टीम ती ही TR ट्रान्सपोर्ट रिक्वेस्ट पुढे घेऊन जाते प्रोडक्शनमध्ये, आणि मग प्रोडक्शनमध्ये ते ऍक्च्युअली डिप्लॉइड होतं. ऍक्च्युअल डिप्लॉयमेंट. ठीक आहे. सो पॉइंट हा आहे की जो लँडस्केप आहे SAPचा, ठीक आहे, जे की ज्याला म्हणतात क्लायंट, इट इज द स्ट्रक्चर ऑफ द क्लायंट. हाऊ मेनी क्लायंट्स आर देअर? जनरली 3 क्लायंट्स: डेव्हलपमेंट, क्वालिटी आणि प्रोडक्शन. ठीक आहे. क्लायंट काय आहे? जर SAP स्ट्रक्चर मध्ये बोलायचं म्हणलं तर मी एक सिंपल वन लाइनर इथे ऍड करतोय. होप तो आपल्याला होपफुल हेल्पफुल होईल. क्लायंट इज द highest level of hierarchy in SAP system. There is nothing above than the client. Everything is below client. It could be development, it could be quality, it could be production. ठीक आहे. आणि आणि एक एडिशनल टिप आणि एक एडिशनल इन्फॉर्मेशन अदर दॅन दिस SAP लँडस्केप. जेव्हा आपण असं म्हणतो की क्लायंट, ऍट टाइम्स तुम्हाला हे पण भरपूर वेळा ऐकायला मिळेल की हे कॉन्फिगरेशन कुठल्या लेवलला आहे. इज इट ॲट अ क्लायंट लेवल और मे बी ॲट अ कंपनी कोड लेवल? आय एम जस्ट गिव्हिंग अन एक्झाम्पल. इट कुड बी एनी अदर थिंग. सो बट क्लायंट लेवल आहे की कंपनी कोड लेवल आहे? सपोज हा क्वेश्चन आला, तर व्हॉट डू मीन बाय क्लायंट लेवल आणि व्हॉट डू मीन बाय कंपनी कोड लेवल? सो क्लायंट हा विषय आलाय म्हणून मी एक्सप्लेन करतोय. द कॉन्फिगरेशन जे की क्लायंट लेवलला असतं, ते कॉन्फिगरेशन त्या क्लायंटमध्ये असलेल्या सगळ्या कंपनीना ऍप्लिकेबल आपण करू शकतो, किंवा ते होतं बाय डिफॉल्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल बिझनेस एरिया हा जो आहे, हा क्लायंट लेवलला क्रिएट होतो. याचं असाइनमेंट कुठे कंपनी कोडला होत नाही. सो जेव्हा मी एखादा बिझनेस एरिया क्रिएट करतो, या डेव्हलपमेंट क्लायंटमध्ये जर माझी कंपनी A, कंपनी B, कंपनी C या असतील, तर कुठल्याही कंपनी हा बिझनेस एरिया 1, 2, 3 लेट सपोज हा यूज करू शकतील. का? कारण की बिझनेस एरिया हे कॉन्फिगरेशन जे आहे,
is at the client level. ठीक आहे. सो दिस इज वन एडिशनल पॉइंट जो मला तुम्हाला एक्सप्लेन करायचा होता, कारण की तो एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून असं मला वाटलं की इट इज रिलेव्हंट. सो क्लायंट इज द हायेस्ट लेवल ऑफ हायरार्की इन एसएपी सिस्टम. द स्ट्रक्चर ऑफ द क्लायंट is such that there are three clients, three servers. Okay, development, quality, production. Development तुमचं जे काही तुमचं प्रिलिमिनरी कॉन्फिगरेशन असतं, तुमचं कॉन्फिगरेशन सगळं डेव्हलपमेंट सर्व्हरमध्येच तुम्ही करता. तुम्ही त्याची तुमची तिथे FUT करता. ठीक आहे. वन्स यू आर सॅटिस्फाईड मग तुम्ही ते क्वालिटीला मूव्ह करता. जनरली प्रोजेक्टमध्ये मग क्वालिटीमध्ये परत एक SIT सॉर्ट ऑफ केली जाते, की इंटिग्रेशन टेस्टिंग, की जिथे इतर मॉड्यूल्स सोबत काही त्याचा इम्पॅक्ट आला आहे का हे बघितलं जातं. जर ते सक्सेसफुल झालं तर आपण त्याला पुढे रिलीज करतो फॉर द पर्पज ऑफ UAT, युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंगसाठी. ठीक आहे. जिथे की मग क्वालिटीमध्येच ही UAT होते कायम, आणि क्वालिटीमध्येच त्याचा ऍक्सेप्टन्स दिला जातो. त्यानंतरच ज्या कॉन्फिगरेशन किंवा चेंजेस आहेत ते प्रोडक्शनला मूव्ह होतात, जिथं की तुमचा लाईव्ह डेटा असतो अप अँड रनिंग. ठीक आहे. म्हणून या प्रत्येक क्लायंटचा एक वेगळा सिग्निफिकन्स आहे. या प्रत्येक क्लायंटची वेगळी रिक्वायरमेंट आहे, असायला पाहिजे असते. ठीक आहे. जर मी बोलायचं म्हणलं तर नंबर्स, तर डेव्हलपमेंटचा नंबर काही असू शकतो. लेट्स से 100, 120, 110. इट डिपेंड्स ऑन दी क्लायंट, म्हणजे कस्टमर. ती कस्टमरला त्या क्लायंटला काय नंबर द्यायचा आहे. क्वालिटीचा असू शकतो लेट सपोज 250, प्रोडक्शनचा असू शकतो 400. काही इट डिपेंड्स की त्या कस्टमरची रिक्वायरमेंट किंवा त्या कस्टमरला काय नंबर द्यायचा आहे त्या त्या क्लायंटला आयडेंटिफाय करण्यासाठी. की डेव्ह क्लायंट असेल तर तो कसा आयडेंटिफाय करू शकतो, आणि क्वालिटी क्लायंट असेल तर तो कसा आयडेंटिफाय करू शकतो. तर त्याचा एक स्पेसिफिक नंबर असतो, आणि त्या प्रत्येक क्लायंटचा, ठीक आहे, या प्रत्येक क्लायंटचा वेगळा युजर ID आणि पासवर्ड असतो. ठीक आहे. सो तुम्हाला डेव्हचा जो युजर ID आणि पासवर्ड आहे तो नॉट नेसेसरीली क्वालिटीला तुम्ही यूज करू शकता. इट हॅज टू बी डिफरंट. इट विल बी डिफरंट. युजर ID मे बी सेम बट पासवर्ड विल बी डिफरंट. युजर ID विल बी सेम, पासवर्ड हॅज टू बी डिफरंट आयडियली. ओके. सो प्रत्येक क्लायंटचा, प्रत्येक सर्व्हरचा वेगळा पासवर्ड असतो. ठीक आहे, असं मी म्हणतो. ठीक आहे. जनरली आपल्याला ॲज अ क्लायंट, ॲज अ कन्सल्टंट प्रोडक्शनला ॲक्सेस नसतो. काही चेंजेस करायचे असतील, म्हणजे टेबल मेंटेनन्स म्हणा, काही बॅच जॉब शेड्यूल करायचे असतील, काही व्हेरियंट सेव्ह करायचे असतील, तर आपल्याला एक FFID म्हणजे फायर फायटर ID घेऊन आपण प्रोडक्शनमध्ये ते काम आपण करू शकतो, विच इज व्हेरी लिमिटेड ॲक्सेस, आणि जेवढं पाहिजे तेवढाच ॲक्सेस मिळत असतो आपल्याला प्रोडक्शनमध्ये. सो दिस इज व्हॉट इज बेसिकली the client structure, the landscape of SAP. ओके. होप तुम्हाला कन्सेप्ट कळाली असेल, काही पॉइंटर्स कळाले असतील, मे बी असं काहीतरी कळालं असेल की मे बी ते जे तुम्हाला कालपर्यंत नव्हतं माहिती आणि आज त्यामध्ये थोडी भर झाली आहे. ठीक आहे. एकदम बेसिक टॉपिक होता क्लायंटचा, दॅट इज सर्व्हरचा, SAP लँडस्केपचा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि लेट मी नो how you feel in the comments. Thank you.